हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सुंदर असं हे कमळ फूल कसं बनवायचं ते दाखवणार आहे। देवघरासाठी तुम्ही देवी ठेवण्यासाठी, अन्नपूर्णा देवी ठेवण्यासाठी, महालक्ष्मी देवीसाठी तुम्ही याचा वापर करू शकतात। कलश ठेवण्यासाठी सुद्धा खूप छान दिसेल। हे छोटा दिवा सुद्धा छान दिसेल। यात मोठी साईज कशी बनवायची ते सुद्धा मी पुढे सांगणारच आहे। पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल। स्टेप बाय स्टेप मी ते सांगणार आहे। खूप सोपी पद्धत आहे, नक्की बनवून पहा। आणि व्हिडिओ आजचा हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। व्हिडिओ बनवताना फक्त आपल्याला इथे 3 रंग लागणार आहेत, पिवळा, गुलाबी आणि मी इथे हे 2 रंगाचे बनवलेले आहेत, लाल रंगामध्ये आणि गुलाबी रंगामध्ये। तर तुम्हाला जो रंग आवडत असेल त्या रंगात तुम्ही बनवू शकतात। दोन्ही खूप छान दिसतात। किंवा तुम्हाला कोणता कलर जास्त आवडला ते मला कमेंट करून सांगू शकतात। तुमच्याकडे जे रंग असतील त्यात तुम्ही बनवू शकतात। इथे तुम्ही कोणतेही रंग वापरू शकतात। 3 रंग लागणार आहेत, 10 नंबरची नेहमीची सुई आणि कात्री लागणार आहे। एवढ्या कमी साहित्यात आपलं हे सुंदर असं कमळ तयार होणार आहे। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। सुरुवातीला आपण इथे पिवळ्या रंगाची लोकर घेणार आहोत आणि 10 नंबरची सुई। रंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही इथे वापरू शकतात। सुरुवातीला आपण इथे स्लिप नॉट तयार करून घेणार आहोत। स्लिप नॉट मध्ये सुई टाकून असे 1 2 3 4 चेन तयार करून घ्यायचे आहेत आणि पहिल्या चेन मध्ये स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। इथे एक छोटंसं सर्कल तयार होतं। त्यानंतर 1 2 3 चेन म्हणजे एक खांब तयार झाला। त्यानंतर या सर्कलमध्ये आपल्याला खांब तयार करायचे आहेत। हा 3 चेनचा एक खांब आणि हा दुसरा खांब, 2 3 4 5 6 7 8 9 10 10 11 12 13 14 हे 13 खांब आणि सुरुवातीला ज्या 3 चेन केल्या होत्या तो एक खांब, एकूण आपण इथे 14 खांब तयार केलेले आहेत। त्यानंतर इथे 1 2 3 सुरुवात आपण 3 चेननी केली होती, त्या तिसऱ्या चेनवर इथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या राऊंडसाठी 1 2 3 चेन म्हणजे एक खांब आणि तिथेच त्याच चेनवर आपल्याला आणखी एक खांब करायचा आहे। म्हणजे इथे हे 2 खांब तयार झाले। त्यानंतर पुढच्या चेनवर किंवा खांबावर म्हणू शकतात 2 खांब। प्रत्येक खांबावर आपल्याला इथे 2 2 असे खांब तयार करून घ्यायचे आहेत। तर हे मी 3 खांबांवर 6 खांबाचे तयार केले। पहिल्या राऊंडला आपल्याकडे 14 आहेत, तर दुसऱ्या राऊंडला आपल्याकडे 28 खांब तयार होतील। इथे डबल करायचे आहेत, प्रत्येक खांबावर 2 2 असा हा राऊंड मी पूर्ण करून घेते। इथे हा आपला दुसरा राऊंड पूर्ण झाला आणि एकूण इथे 28 खांब तयार झाले। सुरुवातीला ज्या 3 चेन केल्या होत्या त्या तिसऱ्या चेनवर इथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे आणि तिसऱ्या राऊंडसाठी 1 2 3 चेन म्हणजे एक खांब आणि तिथेच आपल्याला एक खांब करायचा आहे। म्हणजे एक खांब इथे तयार झाला, 2 खांब पुढच्या चेनवर किंवा खांबावर इथे एक खांब, एका खांबावर एक, दुसऱ्या खांबावर 2। त्यानंतर एक सिंगल खांब, एक डबल खांब। जेव्हा आपण गोल राऊंड वाढवतो त्यावेळेला तिसरा राऊंड नेहमी असाच करायचा। सुरुवातीला 2 1 2 1, त्यानंतर पुन्हा 2 खांब असा मी इथे हा राऊंड पूर्ण करून घेते।
इथे मी हा तिसरा राऊंड पूर्ण करून घेतला आणि इथे आपल्याकडे 42 खांब आहेत. तिसऱ्या चेनवर इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं, एक चेन तयार करायची आणि लोकर कट करून घ्यायची आहे. बेस जर तुम्हाला यापेक्षा मोठा हवा असेल तर इथे आणखी काही राऊंड वाढवायचे असतील. मी इथे छोट्या साईजचं कमळ दाखवणार आहे. तर इथे वाढवताना सुरुवातीला 3 चेन करायच्या आणि तिथेच एक खांब करायचा. त्यानंतर पुढच्या खांबावर एक खांब, त्यानंतर तिसऱ्या खांबावर सुद्धा एक खांब आणि चौथ्या खांबावर इथे एकत्र 2 खांब करायचे. म्हणजे एका ठिकाणी 2 आणि एका सिंगल एक म्हणजे 2 असे वेगवेगळे खांब करायचे आणि तिसऱ्या ठिकाणी एकत्र 2. इथे आपण आता हिरव्या रंगाची लोकर घेणार आहोत आणि स्लिप नॉट तयार करून घ्यायची आहे. स्लिप नॉट तयार केल्यानंतर इथे जे आपण इथे चेन दिसतात खांब केलेल्या 2 लूप आहेत. एक इथे हा लूप आणि एक या बाजूला व्ही सारखं दिसतं आपल्याला इथे. तर जेव्हा आपण पान बनवणार आहोत त्यावेळेला इथे या बाजूचा जो आहे उजव्या बाजूचा लूप जो आहे तो घेणार आहोत. तर तो कसा बनवायचा, स्लिप नॉट केल्यानंतर एकाच चेनमध्ये आपल्याला काम करायचं आहे लूपमध्ये. तर एक लूप असा घ्यायचा, स्लिप नॉट जोडून घ्यायची आहे, 1-2 चेन आणि पुढच्या एकच लूप घ्यायचा. इथे प्रत्येक वेळेला एक खांब करायचा आणि इथे आपल्याला उंच खांब करायचा आहे तिसऱ्या चेनवर. 1 2 3. त्यानंतर पुन्हा 2 वेळा सुईवर वेढा घालून घ्यायचा, एकच लूप घ्यायचा. इथे प्रत्येक वेळेला आपल्याला एक लूपच घ्यायचा आहे. त्यानंतर 1-2 चेन तयार करायच्या आणि इथे लूप दिसतात. हे असं बराच वेळ व्हिडिओ पाहताना लक्षात येत नाही कसं बनवायचं. जेव्हा तुम्ही बनवायला सुरुवात कराल तेव्हा लक्षात येतं कसं बनवायचं ते. 2 वेळा सुईवर वेढा घालून घेतला. इथे आपण 3 उंच खांब करून घेणार आहोत. इथे केला आपण, इथे एक उंच खांब करून 2 चेन केल्या आणि एक मुका खांब करून घेतला. त्यानंतर इथे पण आपण एक खांब करून घेणार आहोत. 2 चेन तयार करायच्या आणि पुढच्या चेनवर एक स्लिप स्टिच करायचं. खूप सोपी पद्धत आहे हे. इथे सुरुवातीला 2 चेन केल्या, पुढच्या चेनवर आपण इथे एक खांब केला, त्यानंतर उंच खांब केला, एक उंच खांब मध्यभागी उंच खांब केला, 2 चेन तयार केल्या, एक मुका खांब केला, पुन्हा एक उंच खांब केला, खांब तयार केला, 2 चेन करून स्लिप स्टिच करून घेतलं आणि पुढच्या चेनवर एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा 1-2 चेन तयार करायच्या आणि पुढच्या चेनवर एकच लूप घ्यायचा. इथे फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर 2 वेळा सुईवर वेढा घालून घ्यायचा आणि उंच खांब करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा सुईवर 2 वेळा वेढा घालून घ्यायचा आणि 1-2-3 वेळा हे असे लूप काढायचे. त्यानंतर 1-2 चेन आणि पुन्हा इथे एक मुका खांब करायचा. पुन्हा सुईवर 2 वेळा वेढा घालायचा, एक लूप घ्यायचा खालच्या बाजूचा आणि अशा पद्धतीने एक खांब तयार करायचा, 2 चेन आणि इथे स्लिप स्टिच. हे झाले आपले 2 पान तयार झालेले आहेत. तिसरं पान बनवताना पुन्हा एक स्लिप स्टिच करायचं, 2 चेन तयार करायच्या. हे अशा पद्धतीने हे 2 पान केले मी. आणखीन काही पान मी तयार करून घेते. इथे मी हे सगळे पान तयार करून घेतले आणि शेवटी आपल्याला 1-2 चेन तयार करायच्या आणि हा जो एक शेवटचा लूप बाकी आहे तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आणि सुरुवात आपण 3 चेनने केली होती तर तिथे पुन्हा एक स्लिप स्टिच करून किंवा इथे एक चेन तयार करायची. एक चेन तयार केल्यानंतर लोकर कट करून घ्यायची आणि जिथे आपण सुरुवात केली होती, जिथे स्लिप नॉट जोडलं होतं तिथे अशा पद्धतीने मागच्या बाजूने घेऊन या दोन्हींची गाठ बांधायची आणि लोकर कट करून घ्यायची. हे झालं आपला बेस तयार. याचा तुम्ही कोस्टर म्हणून सुद्धा वापर करू शकतात. ते कोस्टर आता आपण इथे या 6 पाकळ्या झालेल्या आहेत. जर तुम्हाला यापेक्षा मोठं हवं असेल, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, काही खांब वाढवून घ्यायचे आहेत आपल्याला. जर यापेक्षा मोठं हवं असेल तर मला कमेंट करून सांगा, त्याचाही व्हिडिओ मी अपलोड करू शकते.
इथे आपण गुलाबी रंगाची लोकर घेणार आहोत. त्यानंतर स्लिप नॉट तयार करून घ्यायचे आहे आणि इथे आपण एक एक लूप सोडले होते हे. तर मध्यभागी आपला चौथा लूप येईल अशा पद्धतीने या बाजूने मोजून घ्यायचा आहे. 1 2 3, या बाजूने 3, 1 2 3 आणि हा चौथा, म्हणजे आपले 7 एका पानासाठी 7 आपल्याला या चेन लागणार आहेत. तर मी इथेही म्हणजे मध्यभागी आपली पाकळी तयार होईल. इथे 1 2, जसं आपण हे हिरवं पान बनवलं आहे तसंच आपल्याला इथे सुद्धा बनवून घ्यायचं आहे. हे जे लूप सोडलेले आहेत आपण, सुरुवातीला 2 चेन, पुढच्या चेनवर एक खांब, सुईवर 2 वेळा वेढा घालून घ्यायचा आणि पुढच्या चेनवर एक उंच खांब, त्यानंतर पुन्हा सुईवर 2 वेळा वेढा घालून घ्यायचा. मध्यभागी चौथी चेन येते आपली, तर इथे सुद्धा एक उंच खांब करायचा, 1 2 चेन आणि इथे हे 2 लूप घ्यायचे आणि मुका खांब करून घ्यायचा. पुन्हा सुईवर 2 वेळा वेढा घालायचा आणि पुढच्या चेनवर आपल्याला इथे पुन्हा एक उंच खांब करून घ्यायचा आहे. त्यानंतर एक खांब करायचा, 3 उंच खांब होतात आपले आणि 2 चेन तयार करायच्या आणि पुढच्या चेनवर इथे स्लिप स्टिच करायचं. त्यानंतर पुन्हा पुढच्या पानासाठी एक स्लिप स्टिच करून घ्यायचं. इथे 2 चेन तयार करायच्या आणि पुन्हा अशाच पद्धतीने हे पान तयार करून घ्यायचं आहे. जसं आपण हिरवे पान तयार केले तशाच पद्धतीने हे करून घ्यायचं आहे. तर मी इथे बाकी पान तयार करून घेते. जेव्हा आपण इथे स्लिप स्टिच करून घेतो ती चेन बऱ्याच वेळेला लक्षात येत नाही, तर बाजूचे जे हे लूप आहेत, ही शेवटची पाकळी आहे, हे जे लूप आहेत ते मोजून घ्यायचे. म्हणजे आपले इथे हे 1 2 3 4, तर इथे हे चौथ्या चेनवर मी इथे उंच खांब करून घेतला आणि इकडे 3 आपले लूप बाकी आहेत. तर इथे एक उंच खांब, एक खांब, 1 2 चेन आणि स्लिप स्टिच. इथे हे स्लिप स्टिच करून घेणार आहोत आपण आणि पुन्हा जिथे आपण सुरुवात केली होती पहिल्या चेनवर तिथे एक स्लिप स्टिच करून घेऊयात आणि जसं अगोदर सांगितलं होतं 2 चेन केल्यानंतर इथे स्लिप स्टिच आणि वाटलंच तर एक चेन तयार करायची आणि थोडासा धागा मोठा ठेवायचा आणि हे लूप अशा पद्धतीने कट करून सुरुवातीची जी चेन आहे ती आपण इथे मागच्या बाजूने म्हणजे जिथे सुरुवात केली तिथेच आणि याची दोन्हींची गाठ बांधून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि ही जास्तीची लोकर आपण कट करून घेणार आहोत. हे जे छोटे छोटे तुकडे राहिलेले आहेत ते आपण कट करून घेऊयात म्हणजे छान दिसेल. इथे आपलं हे सुंदर असं कमळाचं फूल तयार झालेलं आहे. अन्नपूर्णा देवीसाठी तुम्ही हे बनवू शकतात. यात जर तुम्हाला बरेच जण तांदळामध्ये ठेवतात देवी, तर यात वाटी ठेवून तांदूळामध्ये त्या साईजचं बनवलं तरी चालेल किंवा दिवा ठेवण्यासाठी सुंदर दिसेल. हे कमळ खूप सुंदर झालेलं आहे. नक्की बनवून पहा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून मला नक्की कळवा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. आणि यात काही वेगळं हवं असेल तुम्हाला म्हणजे साईज छोटी मोठी लक्षात येत नसेल तर ते सुद्धा मला कमेंट करून तुम्ही विचारू शकतात. तर नक्की बनवून पहा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.